मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। आता या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतात, कोणी इकडं कोणी तिकडं, हे काही वेगळी प्रक्रिया नाही आहे। ही सातत्याने ही निरंतर राहणारी प्रक्रिया आहे। परंतु आदरणीय किरण सोनटक्के सरांसारखा एक चांगला प्रदेशावर शिक्षक सेलचं काम करणारा व्यक्ती आज आमच्या पक्षात आला आहे, आम्हाला खूप आनंद झाला आहे। शेवटी सामाजिक बांधिलकीतून काम करत असताना त्यांनी आत्तापर्यंत आयुष्यामध्ये खूप काही चांगलं काम केलं आहे। यावेळेस त्यांना जिल्हा परिषद लढायची, गेल्या वेळेसही लढायची होती, पण ह्यावेळेस त्यांनी पूर्ण तयारी करून ठेवलेली होती। परंतु काही राजकीय समीकरणामध्ये महाविकास आघाडी म्हणून काही जागा इकडं तिकडं होताना दिसत होत्या, त्यामुळे ह्या ठिकाणी जागा थोडी सोयीची वाटली। त्यांचं गाव आणि आमचा मतदारसंघ हा जरा सोयीचा आहे। माझ्याही बाजार समितीचे सभापती आदरणीय पंडित घुले पाटील आणि सर एकाच गावातले आहेत, त्या दोघांचा समन्वय झाला आणि त्या माध्यमातून आज सरांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे। निश्चित सरांना ज्या पद्धतीची वागणूक राष्ट्रवादी पक्षात भेटत होती, आदरणीय शरदचंद्र पवार पक्षाच्या, त्याच पद्धतीची वागणूक निश्चितच आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातसुद्धा भेटेल। कारण ती व्यक्ती राज्याच्या शिक्षक सेलवर काम करत होती आणि त्यांचा दांडगा संपर्क असल्यामुळं निश्चितच माझ्या पक्षाला त्यांची चांगली मदत होईल आणि त्यांनाही या ठिकाणी निवडून आणण्यासाठी आम्ही सगळेजण कटिबद्ध राहू, हे आपल्याला ह्या निमित्तानं सांगू इच्छितो। आहेत आता राष्ट्रवादीच्या युवाचा जिल्हा अध्यक्ष रितेश काळे, त्यांचाही प्रवेश आहे। आमचे गजाननराव आंबुरे जिल्हा परिषद सदस्य आहेत ताडकळसचे, त्यांचाही प्रवेश करतो। एक कुकर म्हणून आमच्या वजूर सर्कलचे आहेत, त्यांचाही प्रवेश होतोय। आणखीन बरेच लोक येणार आहेत, आणखीन 2 दिवस बाकी आहेत या सगळ्या प्रक्रिया करताना। परंतु आता ही निवडणुका एवढ्या भारतीय जनता पार्टीने अवघड करून ठेवल्या, पैशाशिवाय मतदान नाही आणि पैशाशिवाय निवडणूक नाही। अशा परिस्थितीत उमेदवारानं, सामान्य कार्यकर्त्यानं, ज्यांनी पक्षासाठी आयुष्य वेचले, पोलवर चढून झेंडे बांधले, सतरंज्या उचलल्या, अशा कार्यकर्त्याच्या निवडणुका आता राहिल्या नाहीत। भारतीय जनता पार्टीने ह्या सगळ्या निवडणुका पैसेवाल्याच्या करून टाकल्या, त्यामुळे माणसाचा वणवा पेटला आहे। माणसं जागेवर भेटत नाहीत, कोणाची इच्छा नाही निवडणुका लढवायची, कारण पैशाशिवाय मतदार मिळत नाही। मग आपण पैसे आणायचे कुठून, लढायचे कुठून, अशी सर्वसामान्य कार्यकर्त्याची कुचंबना या राजकीय क्षेत्रामध्ये जर कोण्या पक्षाकडून झाली असेल तर ती भारतीय जनता पार्टीकडून झाली आहे, हे तुम्हाला या निमित्तानं सांगू इच्छितो। म्हणून भविष्यामध्ये कार्यकर्ता उभा राहतो की नाही, संघटना उभी राहते की नाही, सामान्य कार्यकर्त्यांनी संघटनेमध्ये नुसत्या सतरंज्यात उचलायचं काम करायचं का, त्याची निवडणूक लढायची वेळ आल्यावर कोणतरी मोठ्याने यायचं निवडणूक लढवायची आणि पक्षानं सुद्धा विचारायचं की तुझ्याजवळ किती पैसे आहेत। अशा परिस्थितीची अशा प्रकारची परिस्थिती सध्या राज्यामध्ये निर्माण झाली आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीचा खरा दोष कोणाला द्यायचा असेल तर ते भारतीय जनता पार्टीला द्यावा लागेल। कारण भारतीय जनता पार्टी पैशाचा एवढा उन्माद माजवला आहे की पैसा आता नगरपालिकेला, महापालिकेला तुम्ही कल्पनाच करू शकणार नाही। तुम्ही सगळ्यांनी उड्या डोळ्यानं बघितलंय की काय काय परिस्थिती होती। त्यामुळे अशा परिस्थितीत सामान्य माणसाचा हा विषय आता संपुष्टात आला आहे असं दिसतंय। म्हणून ज्याच्याजवळ थोडी कणखर आहे, ज्याच्याजवळ थोडी बहुत 2 पैसे खर्चाची ताकद आहे, असाच उमेदवार ह्या निवडणुकीमध्ये उभा राहू शकतो, नाही तर सामान्य माणूस हा उभा राहू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे। पालकमंत्री बोर्डीकर म्हटलं की त्यांच्याकडे काही विकासाचे मुद्दे नव्हते, त्याच्यामुळे सातत्यानं आम्हाला म्हणत होते की पैसे वाटतात, लक्ष्मी अस्त्राचा वापर करणं, मग त्याला 15,000। अहो, तुमच्याकडे काय विकासाचा दृष्टिकोन आहे ते बी सांगा ना। मी तरी सांगितलं की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना या राज्यामध्ये 1 सोडून 2 मेडिकल कॉलेज दिले। परभणी शहराचा 70-30 मराठवाड्यातल्या सगळ्या सामान्य वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा 70-30ची 8 शिथिल केली उद्धव साहेबांनी। या परभणी शहरामधल्या अंडरग्राऊंड ड्रेनेजचा विषय उद्धव ठाकरेंनी सोडवला। या शहरातली पाणी पुरवठ्याची समांतर योजना उद्धव ठाकरेंनी मंजूर केली। ह्या ठिकाणचं सायन्स पार्क आदित्य ठाकरेंनी मंजूर केलं। ह्या ठिकाणचं नाट्यगृह उद्धव ठाकरेंनी मंजूर केलं। ह्या ठिकाणच्या शहरातल्या मुख्य रस्त्याला 80 कोटी रुपयाचा निधी उद्धव ठाकरेंनी दिला। मी ह्या ठिकाणच्या पालकमंत्र्याला सांगू इच्छितो की तुम्ही नेमकं ह्या शहरासाठी तुमच्या 8.5 वर्षाच्या काळामध्ये तुम्ही काय केले एवढं सांगा। मी 2.5 वर्षात काय केले हे तुमच्या समोर ठेवलंय। तुमच्याजवळ काही असेल तुम्ही केल्याचं
तर तुम्ही सांगा आणि लेखाजोखा लावून टाकू. एका डिबेटमध्ये तुम्ही समोर या आणि जर माझं काही चूक असेल तर मी राजीनामा देतो. तुम्ही राजीनामा देणार का हे सांगा. त्यांनी मान्य केलं, पराभव मान्य केला आणि ते असं म्हटलं की लोकसभेच्या काळात जे झालं होतं हीच लोकती होती. लोकसभेनंतर यांना असं वाटलं की आमचं विधानसभेत सरकार आहे आणि त्यावेळेस ते उन्माद करत होते. पण तसं आता होणार नाही. जरी मनपात आला असलं तरी जिल्हा परिषदला होणार. आता होणार का नाही हे कळलं ना. दिल्ली दूर नाही आहे. 7 तारखेला निकाल लागणार आहे. 5 तारखेला मतदान आहे. त्यामुळं तुमच्यासारखं आम्ही पैसे वाटून मतदान याद्यामध्ये घोळ करून बोगस मतदानाचे मध्ये समावेश करून लाडक्या बहिणीला शासकीय पैसे तिजोरीतून पैसे देऊन आम्ही मतं नाही घेतले कधी. तुम्ही पैसे आम्ही दिल्याचा आव आणता लाडक्या बहिणीचा. काल तर आम्ही महापालिकेला बघितलं. तुम्ही जर महापालिकेमध्ये भाजपला मतदान नाही केलं तर तुमच्या लाडक्या बहिणीचा पगार बंद करू हे आम्ही नाही बोललो. हे भाजपवालेच बोलले. जसं काय ह्यांच्या घरून पैसे द्यायले ती अशी भाषा करू लागले. अरे तुम्ही सामान्य जनतेच्या टॅक्समधून तुम्ही जमा केलेल्या पैशातून या ठिकाणी तुम्ही स्वतः एखादी योजना राबवून आम्ही दान केल्यासारखं दाखवता ही केविलवाणी गोष्ट आहे. त्यामुळे पैसे सोडून भाजपनं मैदानात यावं. यांचे डिपॉझिट जप्त झाले तर मला विचारा. मी खासदार म्हणून सोडून देईन तुम्हाला सांगतो. जिल्हा परिषदेवर भगवा फडके यांना यावेळेस आमचे जेवढे काही मित्र पक्ष आहेत निकालानंतर किंवा निकालापूर्वी अगोदर आम्ही निवडणुकीपूर्वी एकत्र आलो तर आमचा झेंडा फडकणारच आहे. नाही जरी झालं तर निवडणुकीनंतर आम्ही एकत्र येऊ. पण या महापालिकेवर आम्ही महाविकास आघाडीचा झेंडा फडकू हे आम्हाला सांगतो इच्छितो. निवडणुका आम्ही सर्वजण मिळून लढणार आहोत. त्यामुळे त्याच्यात कुठेही शंका असायचं कारण नाहीये. आम्ही तिन्ही पक्ष आणि आमच्यासोबत काही मित्र पक्ष आहेत ज्यांच्यासोबत आम्हाला लढायचं आहे ते आमच्यासोबत लढणार आहेत. असे सगळे मिळून आम्ही लढणार आहोत. कारण एवढ्या मोठ्या धनदांडग्यांसमोर तिन्ही सत्तेतले पक्ष पैशाच्या ताकदीवर लढायला लागलेत. त्यामुळे ह्यांचा मुकाबला करायचा म्हणल्यावर आम्हाला सुद्धा आमची सगळ्यांची ताकद एकवटवावी लागेल. ती विखरून आम्हाला जमणार नाही. म्हणून आम्ही तिन्ही पक्ष एकत्र येऊन आणि आमचे काही मित्रपक्ष आम्ही सगळेजण सोबत येऊन ह्या सगळ्या विषारी लोकांचा पैशाची मस्ती आलेल्या लोकांचा आम्ही ह्या ठिकाणी त्यांची जिरवण्याची तयारी आम्ही ठेवलेली आहे. आणि निश्चित तुम्हाला सांगतो की येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणच्या तिन्ही सत्ताधारी पक्षाचा पराभव केल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे आपल्याला सांगतो. काँग्रेस वंचित आणि रासपला सोबत घ्यायची आपल्या पक्षाची काय बोलली? आता काँग्रेसनी कोणाला सोबत घ्यायचे आम्ही कोणाला सोबत घ्यायचे किंवा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबाच्या पक्षाने कोणाला सोबत घ्यायचे हा ज्याचा त्याचा विषय आहे. परंतु आम्ही अगोदर सांगितलं की आम्ही सर्वजण आम्ही महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष प्लस मित्रपक्ष असं म्हणलो मी. त्यामुळे एखादंच होऊ शकते. सर्व मिळून आम्ही या ठिकाणी ह्या निवडणुकीला सामोरे जाऊ आणि ह्या जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा जिल्हा परिषदमध्ये सुद्धा तुम्हाला या ठिकाणी परिवर्तन घडवून आणण्याला आपण दाखवू. मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते. मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.